वैयक्तिक विचार केला तर हवं तसं कनेक्शन साधलं नाही आणि स्वतःच्या गडीला पाहिले तर डॉट बॉलचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. दापलकावरती फक्त आणि फक्त 2 रन जवळपास पाहिले तर यावेळेला अगदी बैठक फटका, अगदी वाकलेत घुटना टेक तमाशा देख स्वीपर जोडला फटका ट्रॅव्हल केलाय. मिळतील ओम साई दोरोचा बडा संघाला 4 चौकार. नेताच्या गडीला दापलकावरती 6 धावा लगावले जातात. पहिलं षटक पिवळचं प्रगती पथावरती पाहायला मिळतं. ठोकोप ठोक फटकेबाजी यावेळेला पुढे एकदा चाबूक शॉट, अप्रतिम स्ट्रोक्स पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. विजयच्या बॅट मधून चाबूक स्ट्रोक सलगचा झोनच्या पार्किंग लॉटच्या बाहेर 6 आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे आयोजन तसंच्या तसं राहिलेलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यासाठी सूचना पोहोचवल्या जात आहेत. सिक्सर आलाय दापलकावरती. ओम साई दोरोचा बडा संघाचा टोटल 16 या दापलकावरती 16 रन्स दापलकावरती. या दरम्यान टाकलेला बॉल पुन्हा एकदा स्विचिंगचा अटेम्प्ट केला. यावेळेला दाबाची संधी हो मैदानाच्या आतमध्ये होईल फलंदाज बाद. अजून एक झटका बॅटिंग करत असताना लागेल ओम साई दोरोचा बडा संघाला. ओम साई दोरोचा बडा संघाच्या टोटल वरती पाहायला गेले तर तब्बल 16 धावा पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक 2 ला सुरुवातला फटका प्रतिम बाहेर गेलेत पिस्टाबेक. या दरम्यान पहिला फलंदाज निश्चितपणे सलामीला दाखल झाला होता. धक्का क्रमांक 2 लागेल आणि या टीम ओम साई दोरोचा बडा संघाचा बॅटर विजय पडतील. बॅक टू दी डगआउट. संघाचा बॅटिंग ऑर्डर करणार 2 फलंदाज माघारी परतले आणि त्यानंतर हे फार मोठं स्ट्रगल तुम्हाला पाहायला मिळतं. 16 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती शॉर्ट पिच बॉल, अप्रतिम फटका बाहेर गेले. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला भेटलाय. फटक्यात वजन धावा मिळतील 8 डझन चौकार. स्टाकरेडला पाहायला मिळतायत अगदी या फुल टॉस बॉल स्विचिंगचा टेप. या दरम्यान अगदी चाबूक शॉट परफेक्ट कनेक्शन केलाय. चेंडू पुढे एकदा निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मध्ये बदल केला गेलाय निश्चितपणे पाहायला गेले तर डीप कव्हर पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक लगावलाय. शॉट फाईनला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला गेलाय. फुल टॉस बॉल बैठक फटका. चेंडू वरती चांगला कनेक्ट, चेंडू बाहेर जाईल. एक टप्पा क्रॉस फाईन झोनला मिळतील ओम साई दोरोचा बडा संघाला 4. तर त्याच जागेवरती पाहायला मिळतोय शॉर्ट फाईन झोनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या शॉर्ट मिड ऑन झोनला घेतलाय आणि आताच्या घडीला कोणत्या टप्प्यावरती लेंथ वापरली जाईल. या दरम्यान टाकलेला बॉल प्रचंड वेग युबेस. आय विल डेफिनेटली हिट. 3 गाडा काम बिगाडा. तिसरा झटका. टीम 7 धावा ओम साई दोरोचा बडा संघाला. फक्त आणि फक्त टीम ओम साई दोरोचा बडा संघाने बनवल्यात 39 विजयासाठी 24 बॉल 40 धावांचा पाठलाग करत असताना जे के कुडशेत संघाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर दोराचा पाडा गावातील ज्येष्ठ नागरिक व त्याच व्यक्तिमत्वाचा आपण नुकताच आतुरतेने वाट बघत होतो. आमची या
सामन्याला सुरुवात षटक क्रमांक 1 ला सुरुवात गोलंदाज तुषार दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती डिफेंड करायच्या 24 बॉल मध्ये 40 धावा आणि प्रति षटक 10.0 ची धाव गती गाठत असताना जेके गुडचे संघ पाहायला मिळतोय गोलंदाज सज्ज पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील पहिल्या बॉल वरती मिस्टामिक फटका बसलाय नोमास लाडला अर्जुन आले होते आणि आता घडीला चुका घडतायत पहिला फलंदाज परतू शकला असता बॅक टू दी डगआउटच्या वाटेनं फलकावरती फक्त आणि फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते ओहो यावर प्रचंड वेग आताच्या घडीला बागचा दरवाजा उघडा फलंदाज पुन्हा एकदा होतील बाद क्लीन बोल्ट विकेट सोबत आतमध्ये फक्त आणि फक्त एकच दशक एकच तारा ऑफसाइड दूरचा पडा संघाचा गोलंदाज अर्जुन दाखल झाला लापेडेट सक्सेसफुल मिस्टामिक स्ट्रोक लांबी कमी राहिली उंची जास्त अजून एक झटका बॅटिंग करत असताना टीम जेके गुडचे संघाला फलंदाज रवींद्र बागटुदी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीत अक्षय दाखल झालीत मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज वरती बॅटिंग करत असताना यावेळेला पहिला बॉल अगदी वाकलाय ठोकलाय फटका थर्ड बॅट क्षेत्राला पाठवलाय आला पुन्हा एकदा बॅटर अक्षय आल्याला मैदानाच्या आतमध्ये फायदा उचलला जिंकली आणि त्या फायनल मध्ये प्रक्षेपण केलेला आहे या म्हणजे जिंकेल तो मात्र थेट फायनल मध्ये दाखल होईल एसपी स्पोर्ट्स साखरपाडा विरोधात खेळत असताना या वेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध केला बॅक टू बॅक 2 फोर्स सलगचा दुसरा चौकार संघाला पाहायला मिळते कारण जिंकली तर एसपी स्पोर्ट्स साखरपाडा टीमच्या विरोधात जात असताना पाहायला मिळतील मेगा फायनल मध्ये आणि पराभव झाली तर निश्चितपणे या कुठेतरी या मेगा फायनल मध्ये जेके गुडचे संघ आक्रमण करेल यावेळेला बॅटर अक्षय सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये वेल पनिश स्ट्रोक्स सध्याच्या घडीला डीप टर्मॅन झोनला ठोकला चौकामध्ये बदल आताच्या घडीला पाहायला गेलं तर पॉपिंग क्रिसच्या लेवल वरती क्षेत्ररक्षक लगावला गेला टीम टीमला या दरम्यान टाकलेला बॉल चांगला फटका डीप फाईन झोन मध्ये दुहेरीचा प्रयत्न धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये तिसरा फलंदाज होईल बाद बॅटिंग करत असताना जेके गुडचे टीमला अजून एक झटका पाहिलं तर पहिला शेड्यूल डॉट आलाय 5 बॉल 16 धाबांचं समीकरण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदल करते टीम सातत्याने पाहिले तर ओमसाय दोरीचा पाडा संघ प्रत्येक बॉल वरती प्रत्येक सिंडू वरती आक्रमण बदललं जात आहे कारण प्रश्न मेगा फायनल खेळण्याचा असेल चपळ झाले होते बॅटर वाईट साठी कॉलिंग केले होतं स्विचिंगचा अटेम्प्ट झाला होता अनसक्सेस ठरले पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल आणि वाईट साठी बॅट्समनच्या माध्यमातून थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे त्याचबरोबर आमची जेवंत सर कुठे असतील तर त्यांनी यायचंय किल तो मेगा फायनल मध्ये धडक मारेल एका साइडनं जेके गुडशे संघाचा किल्ला लढवत असताना बॅटर अक्षय फुल टॉस बॉल डाऊन दी ऑन साइड मैदानाच्या आतमध्ये येईल फक्त एक रन जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचेल ओम साई दोऱ्याचा पाडा संघ कारण विजयासाठी एक चेंडू 10 धावा एक बॉल 10 धाबांची गरज जवळपास सामना टीम धुळ्याचा पडा संघाच्या बुटीमध्ये जाऊन बसत असताना पाहायला मिळतोय लगेच पाहायला लागले तर स्टाकरेडला बॅटर निश्चित जयवंत पाहायला मिळत आहेत जेके गुडशे संघाच्या माध्यमातून एक बॉल 10 जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती टीम निश्चित ओमसाई दोरेचा पाडा संघ आणि सध्याच्या घडीला थेट मेगा फायनल मध्ये धडक मारत असताना ओमसाई दोरेचा पाडा संघ आणि एका साइडला मेगा फायनल मध्ये टीम एसपी स्पोर्ट्स साखरपाडा संघ पाहायला मिळतोय।